करायचं आहे की या लहान बालकांच्या मनावरती जे संस्कार करायचे आहेत ते संस्कारही थोडे जपून करा. बऱ्याच वेळेस संस्कार चुकीचे होतात. याच्याबद्दल फक्त 1-2 मिनिटाचा वेळ मला घ्यायचा आहे या बालकांसाठी. ऐका बरं का, मुलांनी गोष्ट ऐकण्यासारखी आहे. एक कथा आहे. एक राजा होता. त्या राजाला एक सुंदर असा नवीन राजवाडा बांधला. राजवाड्याची बैठक होती आणि राजाला राजवाड्याच्या बैठकीत एक सुंदर चित्र काढायचं होतं. पण राजाने बोलावल्यावर चित्रकार थोडे कमी येतील. चित्रकारांची रांग लागली. राजाने एक आट घातली की माझ्या राजवाड्याच्या सभागृहामध्ये जे तुम्ही चित्र काढणार आहात ते चित्र मला जिवंत असल्यासारखं वाटलं पाहिजे. एक चित्रकार तयार झाला. म्हटलं महाराज कशाचं चित्र काढायचं? त्यांनी सांगितलं एक कृष्णाचं आणि एक कंसाचं. म्हणजे ठीक आहे, एक चित्र कृष्णाचं काढायचंय, एक कंसाचं काढायचंय ना. अगोदर कृष्णाचं काढूया, कारण कृष्णाची मृदुता आणि कंसाची कठीणता हे दोन्ही गुण राजाकडे असायला पाहिजे. म्हणून ते चित्र रेखाटायला सुरुवात केली आणि मग म्हटलं कृष्णासारखा आपल्या गावात जर एखादा लहानसा मुलगा असेल त्याला घेऊन या. तो लहानसा कृष्णासारखा एक मुलगा घेऊन आले आणि त्याचं ते जावळ वगैरे असं सुंदर मुलगा. कृष्ण माहिती आहे ना आपल्यासारखंच. म्हणजे कृष्ण होता, त्याचं चित्र असं काढायला लागलंय. चित्र काढताना ते चित्र काढून झालं आणि 6 महिन्यांनी तो चित्रकार आजारी पडला. तो 20 वर्ष. 20 वर्षांनी चित्रकार व्यवस्थित झाल्यावरही राजाची इच्छा होती की महाराज अर्ध राहिलेलं चित्र तुम्ही परत काढून द्या. राजाने त्यांना विनंती केली. ठीक आहे महाराज, आता जसा कृष्णासारखा मुलगा आणला होता तसा एक कंसासारखा कोणीतरी माणूस घेऊन या. कंसासारखा माणूस काही कीर्तनकारामध्ये बहुधा सापडत नाही. हेही तसं आश्चर्यच आहे. मग तो कुठे सापडेल? कीर्तनकारात नाही, जेलमध्ये. कारागृह सगळे खोलले. एक तडफदार तरुण होता, दाढी मिशा, जणू काय कंस वाटतो. घेऊन आले, म्हणले हा कंस आहे. त्याला घेऊन आले नाही आणि चित्र रंगवायला चालू केलं की त्या मुलाने मोठ्याने ढसा 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 रडायला चालू केलं. का रडतो तू? त्यांनी सांगितलं महाराज 20 वर्षापूर्वी ज्या लेकराचं तुम्ही चित्र काढलं होतं कृष्णाचं ते लेकरू मीच आहे. इतका आमूलाग्र बदल होऊ शकतो जर संस्कार नसतील तर. म्हणून संस्कार महत्वाचे आहेत. विठाला विठाला विठाला.